घ्या. समद्यांना सांभाळण्याचा मक्ताच घेतला या मास्तरडीनं. जिथं तिथं पुढारीपणा करायची लई हाऊस आहे ना ग. आता बघ उद्या काय होतंय ते. मस्त झालाय. चला आता झाडं लावूया. तू जागा विकत घेतला नाही सांगतो. अरे किती दंगा करताय. झाडं असं कधी म्हणतात का की मला याच जागी ठेवा, या जागी नको, किंवा मी ह्यालाच सावली देणार, ह्याला देणारच नाही, असं कधी म्हणतात नाही ना. मग आपण सगळ्यांनी मिळून मिसळून काम करायला हवं. मिळून मिसळून काम केलं की माझं तुझं असं काही राहत नाही. म्हणून एकत्र काम करायचं काय, कळलं? चला आता या झाडांचे फायदे सांगा मला. वहिनी, मी कोथिंबीरचं झाड लावलंय आणि त्याचा जेवणात पण वापर होतोय आणि किडनी बी साफ करते बघा. बरोबर. वहिनी, मी तुळस आणल्या. तुळशीने सर्दी, खोकला आणि ताप हे सगळं थांबते आणि वय ह्याच्या पानापासून काढा बी बनवता येते. अरे वा. वहिनी, मी कोरपड लावलंय. ते औषधी बी आहे आणि कमी पाण्यात येते. बरोबर. तुम्हाला तर बरेच फायदे माहिती आहेत झाडांचे. हे तर काहीच नाही, रानदाला लय माहिती आहे. त्यानंच सांगितलं आम्हाला कुठलं झाड लावायचं ते. ह्यो बघा, नाव घ्यायला आणि गाठ पडायला. तुम्ही सुरू करा, लावा झाडं. मी इकडे लावणार. आज लवकर? आता मुलं तुमचंच कौतुक करत होती. होय नाही, म्हणजे ते एक झाड राहिलं होतं, म्हणलं देऊन येऊया. पारिजात का झाड आहे आई होती. ते पारिजातक नेहमी फुललेला असायचं. आई गेली, पारिजातक बी गेलं. आता तुम्ही आलायस ना व, पारिजातक बी आलं. आता या घराला पारिजातकासारखं सुखानं भरून जावं बघा. या हे तुम्ही लिहिलं? नाही, अहो पोरांनी लिवले. चला लावूया. अहो अहो, ए रानादा, वहिनी किती वेळा हाक मारायला तुला. जरा बी लक्ष देनास वय. मला मग 10 वेळा हाक मारली असतील. अरे पण माझं नाव. अरे आहो म्हणायची पद्धत असत्या. रानादा, तुला एकदा हुशार म्हणले काय तर अडाणीपणा करतोसच बघ तू. बरं बरं कळलं मला. म्हणलाय काय? अहो तुम्ही खरंच खूप हुशार आहात. फक्त जरासं लिहायला वाचायला शिका ना. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन.
काय गो हा काय झालं काय झालं काय आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली आहे त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं ते असं अगो पण आईच म्हणली काय तिची पटला काय ती का मला माहिती आई मी तुम्हाला नंतर फोन करते हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ सॉरी सॉरी काय त्यात नेहा आले आई मी येते हो काकू येते सावकाश जाग हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया